नमस्कार. निसर्गात कितीतरी नाना प्रकारची फुलं असतात आणि त्यांचे रंग पण इतके सुंदर असतात की काही काही फुलांचे रंग बघूनच आपण त्याच्याकडे ओढल्या जातो, त्या सुंदर रंगाकडे बघून. पण काही फुलं अशी असतात ज्यांना रंग नसतात, म्हणजे शुभ्र पांढरी असतात, तरीही आपण त्याच्याकडे ओढल्या जातो. कारण कधी कधी त्यांचे आकार खूप छान असतात, त्यांचा सुवास छान असतो. म्हणून त्यामुळे देवाने ही जी सृष्टी निर्माण केली आहे त्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे कारण आहे. काही फुलांना त्यांनी रंग दिला आहे, त्या रंगामुळे सगळेजण त्याच्याकडे ओढल्या जातात. काही फुलांना सुवास दिला आहे, काही फुलांमध्ये मधू दिला आहे, मग त्याच्यामुळे भुंगे सगळे त्याच्या म्हणजे त्याच्याकडे ओढल्या जातात. तर ही निसर्गसृष्टी देवाने निर्माण केली आहे. तर आजची माझी कविता ही अशाच एका फुलावर आहे. ऐकूया. निशिगंध. पुष्करणीच्या वाटेवरुनी सांज सकाळी जाता जात, पुष्करणीच्या वाटेवरुनी सांज सकाळी जाता जात मनमोहरते मनोज्ञ दर्शन सहज फुलांचे घडता घडता. मनमोहरते मनोज्ञ दर्शन सहज फुलांचे घडता घडता. कुणी गडद न कुणी हलके, कुणी गडद न कुणी हलके रंग आगळे वेगळे तयांचे. कुणी गडद कुणी हलके रंग आगळे वेगळे तयांचे. किती अनोखे रंग गंधही नवनवीन प्रत्येकाचे. किती अनोखे रंग गंधही नवनवीन प्रत्येकाचे. समावल्या त्या नाना रंगी वेगवेगळ्या जाती, समावल्या त्या नाना रंगी वेगवेगळ्या जाती. निशिगंधाची फुले शुभ्रती लक्ष वेधूनी घेती. निशिगंधाची शुभ्र फुले ती लक्ष वेधूनी घेती. नाजूक कोमल मधुर सुवासे मोहविती ती मना. नाजूक कोमल मधुर सुवासे मोहविती ती मना. सात्विक सौज्वळ शुभ्र वसन लेऊनी उभी जणू ललना. सात्विक सौज्वळ शुभ्र वसन लेऊनी उभी जणू ललना. गवत पाती हिंदोळ्यावरी पवन तया डोलवे. गवत पाती हिंदोळ्यावरी, गवत पाती हिंदोळ्यापरित पवन तया डोलवी. वाऱ्या संगे दरवळला परिमळ तना मनासही भुलवी. वाऱ्या संगे दरवळला परिमळ तना मनासही भुलवी. अमृत वरुनी शिंपण्यास का शिकवण दिली नभा. अमृत वरुनी शिंपण्यास का शिकवण दिली नभा. आठवणींनी डोळ्या पुढती गंधित श्रावण उभा. आठवणींनी डोळ्या पुढती गंधित श्रावण उभा. कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.